आनंद दिघेंपासून सुरू झालेली राखी बांधण्याची परंपरा ठाण्यात यंदाही कायम. धर्मवीर आनंद दिघे साहेबांना राखी बांधण्यासाठी शेकडो हजारो लाडक्या बहिणी ठाण्यात उपस्थित राहत असतात. दिघे साहेबांनी सुरू केलेली ही परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आजही कायम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो भगिनी दरवर्षी ठाण्यात येऊन आपल्या लाडक्या भावाला राखी बांधतात. यंदाच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं महिला भगिनी ठाण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून अनेक महिलांचे फोन आले असून शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल आणि महिलांसाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली आहे. यंदा तब्बल 25,000 महिला भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी ठाण्यात होणारा हा कार्यक्रम आता केवळ ठाण्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून सुरू झालेली भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याची ही परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हे जे मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन उत्सव साजरा करायचे त्याच पद्धतीचा आता उत्सव यावेळी साजरा केला. काय विशेष आहे आणि काय वेगळं पण असेल? वेगळं पण असं नाही आहे. दरवर्षी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना राखी बांधण्याकरता लाडक्या बहिणी शेकडोंच्या संख्येने हजारोंच्या संख्येने तेमी नाक्यावरती उपस्थित राहायच्या. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा दिघे साहेबांप्रमाणे काम सुरू केल्यानंतर शिंदे साहेबांवरती पण प्रेम करणाऱ्या ठाण्यातील हजारो भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो आणि आपल्या लाडक्या भावाला राखी बांधत असतात. ही परंपरा दिघे साहेबांपासून सुरू आहे. यावर्षी आम्हाला मला या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असतो. मला महाराष्ट्रातून अनेक फोन आले. मग धुळा असेल, नाशिक असेल, पुणा असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, अगदी अमरावती, गडचिरोली, परभणी, जालना, संभाजीनगर की आम्हाला सुद्धा या आमच्या लाडक्या भावाला राखी बांधण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. आणि मी त्यांना सांगितलं एवढा लांबून तुम्ही येताय. नाही, आमच्या लाडक्या भावानी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. अतोनात प्रेम केलेलं आहे. आमचा लाडका भाऊ रात्रंदिवस या महाराष्ट्राच्या विकासाकरता संपूर्ण महाराष्ट्रात पायाला भिंगरी लावून फिरत आहे. आम्हाला त्यांनी हक्काची अशी मदत केलेली आहे. त्यामुळे आम्हाला यायचं आहे. मला आत्तापर्यंत प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून सर्व भगिनींचे फोन आलेले आहेत आणि या दिवशी मला असं वाटतं 25,000च्या वरती महिला संपूर्ण महाराष्ट्रातून येतील. कारण जेवढे मला फोन आलेले आहेत त्यानुसार माझा अनुमान आहे. आणि तो कार्यक्रम दरवर्षी आमचा ठाण्याचा असतो. आता तो महाराष्ट्राचा होणार आहे.